मनमोहन सिंगचं एक वाक्य खूप गाजलेलं आहे की वी हॅव टू गो डाऊन, लेट अस गो डाऊन फायटिंग. आणि असं ते का म्हणले होते, जेव्हा भारत 2009 साली 8-9 साली US संघ न्यूक्लिअर डील करायला तयार होता, म्हणजे न्यूक्लिअर डील. त्या टाइम स्टेकडे हिज गव्हर्नमेंट सर्वायव्ह. कारण ह्याला विरोध होत होता भरपूर जागेवर. विरोधी पक्षातले लोक विरोध करत होते, त्यांच्या पक्षातले पण लोक विरोध करत होते. आणि त्यांना असं म्हणत होते की म्हणजे तुमचं सरकार पाडू तुम्ही जर हे डील करत असाल तर. त्यावेळेस मनमोहन सिंग म्हणलेले की इफ यू हॅव टू गो डाऊन, लेट अस गो डाऊन फायटिंग. तुम्हाला सरकार पाडायचं असलं तर पाडा, मी हे डील तर करणार आहे. आणि डील का गरजेची होती देशासाठी, एक 1998ला आपण न्यूक्लिअर टेस्ट केलेला, त्यामुळं इंडिया आयसोलेटेड झालेला इंटरनॅशनल लेवलला. आणि आपल्याला जर एनर्जीच्या बाबतीत सफिशियंट व्हायचं असेल तर आपल्याला न्यूक्लिअर फ्यूलची गरज होती. आणि तो न्यूक्लिअर फ्यूल अमेरिका द्यायला तयार झाला होता. अमेरिका द्यायला पण कमी तयार झाला होता काय, अमेरिकाला दानशूर आहे का नाही. तर त्या टायमाला झालेलं 2008 लेहमन ब्रदर क्रायसिस, रिअल इस्टेट क्रायसिस झालेला अमेरिकेमध्ये. आणि सगळ्या जगातली अर्थव्यवस्था कोलमडलेली. आणि त्यांना मग न्यू मार्केट वगैरे पाहिजे होते इन्व्हेस्टमेंट वगैरेसाठी. आणि इंडिया ही खूप चांगली अपॉर्च्युनिटी होती, त्यामुळे ते आपल्या संग डील करायला तयार होते. आणि आपल्यासाठी पण ही खूप म्हणजे फायद्याची डील होती. कारण न्यूक्लिअर फ्यूल जर भेटला अमेरिका आपल्याला द्यायला असेल तर म्हणजे एनर्जीच्या बाबतीत आपण चांगल्या प्रकारे सफिशियंट होऊ शकत होतो. त्या टायमाला त्यांनी ही डील साईन केलेली. आणि त्याचा पुढं भरपूर फायदा झाला भारताला न्यू एनर्जीच्या बाबतीत सफिशियंट होण्यासाठी.